नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वरुडकर यांच्या नात्या पलीकडचा माणूस या कथासंग्रहातली कथा नागफणी देवता. आटपट नगरात नागफणी देवतेचं प्रसिद्ध मंदिर होतं. मंदिर लांब पल्याड गावाबाहेर नदी ओलांडून डोंगराच्या गुफेत होतं. डोंगर दाट झुडपांनी गच्च भरलेला हिरवा कंच होता. नदीपासून पुढे एक पाऊलवाट मंदिरापर्यंत होती. गावाचा तो भाग ओसाड होता, त्यामुळे मंदिरात कधीतरीच दिवा लागत असे. दिवा लागला की मंदिरातलं वातावरण अधिकच गूढ आणि शांत वाटत राही. मंदिरात दोन मोठ्या वेटोळे घालून बसलेल्या दगडी कोरीव नागमूर्ती होत्या. नागांच्या माथ्यावर नागमणी चमचमत असायचे. जिभांची टोकं खऱ्याखुऱ्या जिभांसारखी बाहेर दिसत होती. नागांचे डोळे स्फटिकासारखे वाटत. त्या प्रचंड नागमूर्तींमध्ये विलक्षण जिवंतपणा होता. लहान मुलं तर घाबरून लांबून दर्शन घेत, पण मोठ्यांचेही क्षणभर डोळे विस्फारत. नागफणी देवता ही या नगरीची ग्रामदेवता होती. पण या मंदिरात रहदारी मात्र जास्त नसे. याला अनेक कारणं होती. लोकांमध्ये सतत अफवा पसरत आणि त्यामुळे लोक घाबरून असत. मंदिरात रात्री भूत वस्तीला असतात. तिथे चकवा आहे. एकदा त्याच्या तावडीत सापडलं तर माणूस गायब होतो. एकटक नागांच्या स्फटिकासारख्या डोळ्यांकडे बघितलं तर नागदेवता आपल्याला नवस बोलायला भाग पाडतात आणि नागदेवतेला बोललेला नवस फेडावाच लागतो, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी प्रत्येकाच्या घरी नागफणी देवतेचा फोटो देवघरात होता. त्याची नियमित पूजा अर्चा होत असे. नागपंचमीला मात्र सगळं गाव दर्शनासाठी मंदिरात जात असे. ही गावाची फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा होती. त्या दिवशी सगळेजण घर सारवत, बाहेर शुभचिन्ह काढत आणि नागफणीचं चिन्हसुद्धा काढलं जात असे. त्याची पूजा झाली की सर्वजण मंदिरात जात. त्या दिवशी मंदिर गजबजून जात असे. लहान मुलांना सर्वजण त्या दिवशी नागदेवतेच्या पायांवर ठेवत, सुखसमृद्धी मागत. प्रत्येकाच्या मनात थोडी धास्ती असे, कारण नागफणीच्या मंदिरात नागजोडी नेहमी वास्तव्याला असते अशी वदंता होती. जोडीनं फिरणारी, सळसळणारी, सोनेरी काळे पट्टे असणारी नागजोडी अवचित दर्शन देते आणि ते शुभ असतं असं मानलं जायचं. पण दर्शन घेण्याची कोणात हिंमत नव्हती. ही गोष्ट मात्र सगळेजण प्रांजळपणे कबूल करत. गावात पारावर एखादी मैफिल बसली की गप्पांमध्ये म्हातारी माणसं जुन्या परंपरागत चालत आलेल्या कहाण्या गावाला ऐकवत. त्या रात्री मग कोणाच्या डोळ्याला डोळा लागत नसे. स्वप्नात अनेक चित्रविचित्र भास सगळ्यांना होत. सकाळी सगळेजण नागफणी देवतेची माफी मागत आणि कामाला लागत. थोडी भक्ती, थोडी धास्ती, असं अजब रसायन गावातल्या लोकांकडे होतं. अलीकडच्या काळात काहीही घडलेलं नसल्यामुळे नागफणीच्या कहाण्यांमध्ये भर पडली नव्हती. लग्न ठरवताना सुद्धा पंचक्रोशीतले लोक बिचकत. नागफणी देवतेच्या कहाण्या विस्फारलेल्या नजरेनं ऐकत. काही तसेच निघून जात, काही लग्न ठरवत. आपल्याही लेकीला, सुनेला आशीर्वाद मिळेल याची खात्री बाळगत. रत्ना ही त्यातलीच एक होती. या गावात लग्न करून ती आली. भविष्यातली स्वप्न तिला खुणवत होती. कष्ट करायची तिची तयारी होती. नागफणी देवतेबद्दल मनात कुतूहल आणि भक्ती दाटलेली होती. उंचापुरा जनार्दन तिला मनापासून आवडला होता. माहेरची परिस्थिती यथातथा होती. सासर मात्र त्या मानाने चांगलं होतं. सोनेरी स्वप्न बघत रत्नाने जनार्दनच्या घरात पाऊल टाकलं. सगळ्यांची मनं जिंकायची, सासूला आपलंसं करायचं, सगळं मनापासून करायचं रत्नाने मनाने ठरवलं. चार चौघींसारखा साधा सरळ संसार तर तिला हवा होता, पण या सगळ्या गोष्टी किती अवघड आहेत याची तिला लवकरच जाणीव झाली. चांगलं वागून सुद्धा पुढचा सतत वाकड्यात शिरत असेल तर काय करायचं हे तिला काही समजेना. व्यसनी नवऱ्याची तर तिने धास्तीच घेतली होती. त्या दिवशी रत्ना स्वतःवर खूप चिडली होती. कसं बदलायचं आपलं नशीब हेच तिला कळेना. लग्नानंतर मुलीचं जीवन बदलतं म्हणतात, पण रत्नाच्या बाबतीत सगळंच उलटं घडलं.
सासूच्या जाचाला तर ती कंटाळली होतीच, पण जनार्दनचा दिवसेंदिवस बाहेरख्यालीपणा वाढला होता आणि त्याचं तिला जास्त दुःख होतं. आपल्यावर जनार्दनचं काडीचंही प्रेम नाही याचं तिला वाईट वाटे. बाहेर ओसरीवर बसलेल्या सासूचे तिच्याकडे सतत डोळे आणि कान लागलेले असत. दिवसभर राब राब राबून सुद्धा सासूची मर्जी खप्पा होत असे. जनार्दनाला की सासू तिच्या विरुद्ध कान भरत असे आणि कामधंद्यात लक्ष नसलेल्या जनार्दनचं मग डोकं जास्तच तापत असे. तो तिच्या अंगावर धावून जाई, तिला मारझोड करत असे. कितीही आनंदात सगळं करायचं म्हटलं तरी सासूमुळे सगळ्यावर विरजण पडत असे. दिवसा सासूचा छळवाद, रात्री नवऱ्याचा छळवाद हे सहन करता करता रत्नाचं अगदी चिपाड होऊन गेलं. त्या 2 वर्ष होऊनही पोटपाणी पिकलं नव्हतं म्हणून सासू टोचून टोचून बोलत राही. जनार्दनला तर दुःख सांगण्यात अर्थच नव्हता. तो कानाने हलका होता. आईचं म्हणणं त्याला पटत असे. त्यात आजकाल त्याचं पिण्याचं प्रमाणही वाढलेलं होतं. 5च्या ठोक्याला उठलेली रत्ना दिवसभर राब राब राबायची, पण दिवस कलायला सुरुवात झाली की तिला धडकी भरायची. दारू पिऊन आलेला जनार्दन काय तमाशा करेल याचा नेम नसायचा. त्याच्या त्या शिव्या, जोरजोरात बोलणं, त्यामुळे अख्खी गल्ली जागी होत असे. सासूला जनार्दन चिडला की एक प्रकारचं आसुरी समाधान मिळत असे. ती आगीत तेल होती आणि तमाशा बघत राही. रत्नाच्या आयुष्यातला आनंदच जणू नाहीसा झालेला होता. कोणाशी बोलायचं नाही, कोणाला आपलं मत सांगायचं नाही. मग जीवन जगायचं तरी कसं, हा रत्नाला प्रश्न पडे. माहेरी कोणाचा आधार नसल्यानं ती दिवस ढकलत होती. जनार्दन आपल्या बाजूला झाला तर जीवन बदलेल, सुखकर होईल याची तिला कल्पना होती. पण हे कसं जमवावं, काय करावं हे तिला कळत नसे. आला दिवस रोजच्या पावलानं जायला लागला आणि रत्ना रोजच अधिकाधिक खचायला लागली. त्या दिवशी मध्यरात्र उलटून गेली होती. उगाचच मार खाल्लेली रत्ना तळमळायला लागली. तिची अस्वस्थता पराकोटीला पोहोचली होती. तगमग वाढत असलेली रत्ना ताडकन उठली. बास झालं, आता हे घर सोडायचं. या घरात कोणी आपलं नाही, हा संसार आपला नाही, नवरा आपला नाही. आता दुसरीकडे कुठेही जायचं. मोलमजुरी करायची लाज बाळगायची नाही. पोट भरायचं. समाजाचा विचार करायचा नाही. आईबाबांचा सुद्धा विचार करायचा नाही. माहेरी त्यांनी बोलवण्याचा आणि जाण्याचा प्रश्न निर्माण होईल असं काहीही करायचं नाही. आपण एकदम गायबच व्हायचं. गायब. शोधलं तरी सापडता उपयोगी नाही. फक्त आपल्याला हिंमत हवी. आपल्याला इथून सुटायचं असेल तर पळायला हवं. फक्त पळायचं, लांब, खूप लांब. रत्नाचा निर्धार पक्का झाला. घर सोडायला रात्री इतकी चांगली वेळ नाही. तिने मागच्या दाराची कडी आवाज न करता काढली आणि सुटकेचा मार्ग दिसल्यागत ती चालायला लागली, भराभरा भराभरा. आणि चालता चालता ती धावायलाही लागली. डोळ्यात बोट घालायला लावणारा अंधार, वाऱ्याचा सू सू करत येणारा आवाज, आजूबाजूच्या वृक्षांची सळसळ, रातकिड्यांचा किर्र आवाज, सगळं सगळं तिला आज आपलं वाटायला लागलं. तिला कशा कशाचीच भीती वाटली नाही. तिने गोळा केलेल्या हिमतीने तिला एक जिद्द दिली. ती धावायला लागली, जोरजोरात धावायला लागली, परिणामांची पर्वा न करता. ती किती वेळ धावत होती हेच तिला कळलं नाही. तिच्या पायात वारं भरलं होतं एवढं मात्र खरं. कुठे जायचं, किती वेळ धावायचं, रस्ता कोणता, तिला अजिबात भान नव्हतं. जीवाच्या आकांतानं धावता धावता तिला दम भरला. धावून धावून ग्लानी आली. तिचा जीव आतल्या आत कोंडायला लागला. पाय फुटले, पेंढऱ्यांना गोळे आले, डोळ्यासमोर अंधारी आली. विलक्षण धाप, कोंडलेला श्वास यामुळे ती कोसळली. पुढे काय झालं हे तिला समजेना. रत्नाने डोळे उघडले तेव्हा जनार्दन तिच्या डोक्यापाशी बसला होता. तिच्या केसांवरनं हात फिरवत होता. सासू वारा घालत होती. ठेचकाळलेलं अंग, लागलेला मोकामार, जडावलेले पाय, विलक्षण थकवा, त्यामुळे रत्नाला काही सुचेना. तिने मोठ्या कष्टाने डोळे उघडले होते. समोरचं दृश्य बघून तिची पाचावर धारणच बसली. ती भीतीने थरथर कापायला लागली. उठण्याचा प्रयत्न करायला लागली, पण तिला उठताच येईना.
हो मला आहे ना, ती केविलवाण्या स्वरात बोलण्याचा प्रयत्न करायला लागली. "अगं बस, बस, बस. तू काय बोलू नका. बोलू नका तू. तू पडून राहा, शांत पडून राहा. आम्हाला समजले." "काय समजलं तुम्हाला? अहो मी काहीच नाही केलं हो." ती ताण असह्य होऊन रडायला लागली. "हे बघ रत्ना, तू आधी गरम चहा घे बरं." सासू प्रेमानं म्हणाली. रत्ना तिचा प्रेमळपणा पाहून बुचकळ्यात पडली. रत्नाच्या दृष्टीनं ते अशक्य कोटीतलं दृश्य होतं. तिने पुन्हा जोरकसपणे उठण्याचा प्रयत्न केला, पण ती उठू शकली नाही. तिच्या हातापायाला खरचटलं होतं. कपाळावर पट्टी होती. तिचं डोकं अधिकच सुन्न झालं होतं. आपल्यापुढे काहीतरी भयंकर वाढून ठेवलंय असं तिला वाटलं. स्वतःला लागल्याची जाणीव तिला व्हायला लागली आणि ती रडायला लागली. मला मला लय लागलं. पण सासूने तिला काही बोलूच दिलं नाही. सासूने तिला पटकन जवळच घेतलं. सळसळणारी तेजपुंज पिवळी धम्म नागजोडी आठवत सासूने नमस्कार केला. नागजोडीचा लाग दिसणं म्हणजे मलिन दिसणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. कोट्यावधी लोकातनं हा लाग एखाद्याला दिसतो. एकमेकांच्या मागे सळसळत धावणारी नागफणीची जोडी फणकारून एका क्षणी एकमेकांना वेढा देत पुरुषभर उंच होतात. हे दृश्य अशक्य वाटणारं असलं तरी भाग्यवंतालाच याचं दर्शन होतं याची सासूला पूर्ण कल्पना होती. सासू म्हणाली, "अगं बाय असू दे की. हे बघ, आम्ही तुला काही विचारणार नाही. तू कशी बाहेर गेली, तू कुठं गेली? हां? अगं नागफणीची ज्यांच्यावर कृपादृष्टी असते ना, त्यांनाच ते भुरळ पाडतात. अगं लाग दिसला ना तुला नागाचा, आता आपलं भाग्य फळफळायला येळ नाही लागणार. बयो माझं भाग्य लई थोर म्हणून मला तुझ्यासारखी सून मिळाली. मीच तुला ओळखायला कमी पडले ग. बरं मला सांग काय हवंय तुला?" जनार्दनही प्रेमाने म्हणाला. रत्ना दोघांकडे आश्चर्यचकित नजरेनं पाहायला लागली. तिच्या लक्षात आलं. ती मनात म्हणाली, "असं होतं वय समद. पण आपल्याला तर काय नागफणीचं दर्शन बिर्शन काहीच नाही झालं. मोठ्या हिमतीने आणि काही फत आपण धावत होतो आणि एका क्षणी धाडदिशी पडलो एवढंच तर आठवतंय. पण जाऊ द्या सासूरवास तर टाळला. लय दिवसापासनं मस्त झोप नाही काढली. किती दिवसापासनं चांगलं जेवलो नाही. आता सगळं करू." रत्ना मनातल्या मनात हसली. एव्हाना रत्ना सापडल्याची बातमी सगळ्या गावात पसरली. जो तो घरात येऊन डोकवून जायला लागला. घरात कुजबूज चालू झाली. कित्येक वर्षात घडली नाही अशी गोष्ट गावात घडली होती. नागफणी देवतेनं आपला चमत्कार दाखवला होता. एका रात्रीतून रत्नाचं नशीबच बदललं. जनार्दन तिची सासू तिला जपायला लागले. रत्नानी मनापासनं नागफणी देवतेला नमस्कार केला. सासूनी सगळ्यात आधी देवघरात चांदीची नागजोडी करून आणली. सोनाराने ती घसघशीत सूट देत बनवूनही दिली. मग रोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा सुरू झाली. गावातल्या लोकांची उडबस रत्नाकडे वाढली. देव्हाऱ्यातल्या नागदेवतेबरोबर येणारा जाणारा रत्नाच्याही पाया पडायला लागला. रत्न संकोचून जायची. "अहो नाही मला कशाला. बाय माऊले कित्येक वर्षात घडली नाही अशी गोष्ट तुझ्यामुळं घडली गावात. नागफणी देवतेची तुझ्यावर पर्यायाने गावाव कृपा आहे हे सिद्धच झालं ना." असं कोणी म्हणालं की सासूच्या मनात अभिमान दाटून येई. कोणी रत्नाला साडी चोळी देत, कोणी तिची ओटी भरत. रत्नाला तर नाही म्हणता येत नसे. रत्ना खूप आनंदात होती. जी आपल्या अशक्य कोटीतली गोष्ट वाटत होती ती एका रात्रीतून सरळ झाली. हे सगळं अतर्क्य होतं, आश्चर्यचकित करणारं होतं. ती अधिकच भक्तिभावाने नागदेवतेला नमस्कार करायला लागली. एक दिवस सासूनी जनार्दनला जवळ बोलवलं. "जनार्दन, इकडे ये रे बाबा." "हां काय गाय?" "हे बघ बेटा, तुझं ते पिणं बिणं सोडून दे बाबा. तुझ्या बायकोला नागफणी देवता प्रसन्न आहे. त्यांचा कोप नको तुझ्या हो. भलतंच काहीतरी व्हायची भीती वाटती." "आई मी प्रयत्न करतोय की." "प्रयत्न नाही करायचा. आजपासून समज सोडून दे. आणि जेव्हा जेव्हा तुला दारूची आठवण येईल ना तवा तवा ती सळसळणारी पिवळी धम्मक नागजोडी डोळ्यासमोर आण." नागजोडीच्या आठवणीनं तिच्या होणाऱ्या कोपाच्या विचारानं जनार्दनच्या घशाला कोरडच पडली. डोळ्यांसमोर अंधारी आली. त्या दिवसापासनं त्यांनी पिणं सोडून दिलं. रत्ना खूप खुश होती.
जसं हवं तसं घडत होतं. सुख तिच्यापाशी येऊन ठेपलं. खाऊन पिऊन रत्नाच्या चेहऱ्यावर तजेला आला होता. रोज पूजा अर्चा, येणारा जाणारा, यात वेळ कसा निघून जाई ते कळत नसे. तिचं राब राब राबणं बंद झालं होतं. मार बंद झाला होता. सगळेजण तिला मान देत होते. सुख सुख म्हणतात ते अजून काय असतं? पण नाही, रत्नाचा अस्वस्थपणा आजकाल वाढला होता. जनार्दनचं अतिमानानं वागवणं तिला खटकत होतं. तिचं शरीर रात्री बंड करायला लागलं. त्या दिवशी रत्नाची सासू दिवसभराच्या श्रमानं झोपून गेली. रत्ना मात्र या कोशीवरून त्या कोशीवर वळत होती. ती झोपेची आराधना करत होती, पण झोपेनी तिच्याकडे पाठ फिरवली होती. तिला जनार्दनची ओढ स्वस्थ बसू देईना. ती उठली आणि बाहेर आली. बाहेर पलंगावर जनार्दन शांतपणे झोपला होता. जनार्दनचा बांधा मजबूत होता. केस कुरळे दाट होते. रत्ना एकटक जनार्दनकडे बघत राहिली. तिला त्याला बघून प्रेमाचं भरतं आलं. ती न राहून त्याच्याजवळ आली. तिने त्याला कवटाळलं, त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. तिच्या मनात जनार्दनबद्दल प्रेम उचंबळून आलं. तिला अचानक जवळ आलेली बघून जनार्दन दचकून उठला. किती सुंदर दिसते रत्ना. त्याच्या मनातही क्षणभर विचार चमकला. तिच्या स्पर्शानं त्याचं मन उचंबळलं, तितक्या जोरानं शरीरसुद्धा. तू आहे वय, तो निर्धास्त होत म्हणाला. त्याने तिला जवळ घेतलं, अगदी जवळ. काय नव्हतं त्या मिठीत. स्वर्गीय सुखावर दोघेजण आरूढ झाले होते. पण काही क्षणात जनार्दन भानावर आला. त्यांनी मोठ्या प्रयासानं रत्नाला मिठीतून बाजूला केलं, अक्षरशः ढकलूनच दिलं. अगं रत्ना, रत्ना, हे आता असं नाही चालणार. चालणार नाही म्हणजे? बायकोय मी तुमची, ती म्हणाली आणि पुन्हा त्याच्याजवळ गेली. अगं ते खरं आहे, पण रत्ना, अगं तुला नागफणीच्या जोडीने दर्शन दिलं ना, त्यामुळे हे असलं पाप आपल्याला नाही करता येणार. हे पाप आहे वय? अहो काय बोलताय तुम्ही? रत्नाने आश्चर्याने विचारलं. अगं पापच आहे, आईनेच सांगितलं मला. सासूबाई म्हणल्या वय? चिडून रत्ना म्हणाली. तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी? हे बघा, त्या दिवशी मला नागजोडी बिडी काहीही दिसलं नाही हो. ती काकुळतीला आली होती. आपली बाजू कशी मांडावी हे तिला कळेना. तू लय खोटं बोलती बरं का रत्ना आत्ता. जनार्दन जोरात ओरडला. जनार्दनच्या ओरडण्यानं रत्नाची सासू जागी झाली. ती चटकन बाहेर आली. जवळजवळ बसलेले रत्ना आणि जनार्दन पाहून तिने काय ते ओळखलं. तिला जनार्दनच्या स्त्री लंपटपणाचा राग आला. तिने एक जळजळीत कटाक्ष जनार्दनकडे टाकला. रत्नाच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, काय झालं पोरी? मला का नाही आवाज दिला तू? ती रत्नाला स्वतःबरोबर झोपायला घेऊन गेली. रत्ना हमसाहमशी रडत होती. सकाळ रोजच्यासारखी उगवली, पण रत्नाचे हातपाय आज जड जड झाले होते. डोकं सुन्न झालं होतं. हे काय झालं आपल्या बाबतीत? तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले. त्राण नसल्यागत तिची सकाळ सुरू झाली. रत्नाच्या सासूची सकाळी उठून लगबग सुरू झाली. तिने सकाळी उठून मोगऱ्याची फुलं आणली, हार केले, नागजोडीची पूजा केली, आरती केली. रत्ना आणि जनार्दनचा सहभाग होता, पण कालच्या प्रकारानं दोघेही गप्प होते. दोघांच्याही चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. पूजा झाल्यावर सासू म्हणाली, रत्ना, जनार्दन, इकडे या रे, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काय झालं आई? अरे बाबा, पहाटे पहाटे माझा डोळा लागला ना, तेव्हा चक्क नागफणी देवता माझ्या स्वप्नात आली. काय सांगते आई तू? हा ना, हां. त्या म्हणाल्या, वंशवृद्धीसाठी तू तुझ्या मुलाचं दुसरं लगीन लाव. जनार्दन आणि रत्ना आव असून बघत राहिले. सासूची नजर जमिनीकडे लागली होती. रत्नाच्या नजरेला नजर मिळवायची तिची हिंमत नव्हती. रत्नाचे डोळे तुडुंब पाण्याने भरून आले. पुत्रप्रेमामुळे आपली सासू खोटं बोलतीये हे तिने केव्हाच ओळखलं. घळाघळा वाहणारे अश्रू, कोंडलेले हुंदके आणि नागफणी देवतेने मांडलेली क्रूर थट्टा यामुळे तिचं शरीर थरथर कापायला लागलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात माधुरी वरुडकर लिखित नागफणी देवता ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा.
भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.